क्रांती पर्वाची अखेर. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमयी जीवनाचा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे. प्रतिकूल परिस्थितीतूनही माणूस आपल्या निश्चयाच्या बळावर महान ध्येय मंदिरापर्यंत पोहोचू शकतो, हे या दोघांच्या जीवन प्रवासावरून दिसून येते. खरोखरच फुले दाम्पत्य महान होते. बहुजन समाजावर त्यांचे अनंत उपकार होते. मुळात त्यांचा जन्म समाज कल्याणासाठी झाला होता. समाज कल्याणासाठीच त्यांनी आपला देह झिजवला. महात्मा फुलेंच्या ध्येय मार्गावर सावित्रीबाई सारख्या महान स्त्रीची साथ त्यांना मिळाली, हे बहुजन समाजाचे भाग्यच म्हटले पाहिजे. सावित्रीबाई फुले या किती महान होत्या हे समाजाने आणि इतिहासानेही मान्य केले. ज्या काळात अनेक थोरा मोठ्यांच्या सहधर्मचारिणींनी पतीसोबत आणि संसारात रमण्यात धन्यता मांडली, त्या काळात आपल्या घरादारावर सुखावर तुळशीपत्र ठेवून सावित्रीबाईंनी धगधगत्या अग्निपथावरून वाटचाल केली. अनेक अपमान सहन करून पतीच्या ध्येयसिद्धीसाठी तनामनाने साथ दिली. खरोखरच सावित्रीबाई धन्य होत. सावित्रीबाईंची थोरवी स्वतः ज्योतिबांनी आपल्या अखेरच्या दिवसात आपल्या भाषणातून मान्य केली होती. ते म्हणत, माझ्या बरोबरीने सावित्रीने आयुष्यभर काटेरी वाटेवरून प्रवास केला, मला साथ दिली. तिच्या साथीमुळेच मला हे यश प्राप्त झाले आहे. त्यावर सावित्रीबाई म्हणत की तुम्ही स्वतः तेजस्वी प्रकाशमान आहात. तुमच्या प्रकाशामुळे मी उजळून निघाले. किती विनम्र आणि थोर होते त्या माऊलीचे विचार. जन्म मृत्यू कुणालाही सुटलेला नाही. जन्माला येणारा प्रत्येक माणूस कधी ना कधी मरण पावत असतो. काळापुढे कुणाचीही मात्रा चालत नाही. दिनांक 28 नोव्हेंबर 1890 रोजी महात्मा ज्योतिबा फुलेंचे निधन झाले. पती निधनामुळे सावित्रीबाईंवर जणू आकाश कोसळले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू थांबता थांबेनात. आपले पती आपल्याला सोडून गेल्याचे त्यांना फार दुःख झाले होते. ज्योतिबांच्या बरोबर केलेल्या संसाराच्या आठवणी त्यांच्या मनात जाग्या झाल्या. अवघा जीवनपटच नजरेसमोरून वारंवार जात राहिला. ज्योतिबांच्या आठवणी त्यांच्या मनातून कधी पुसल्या जाणार नव्हत्या. त्यांनी ज्योतिबांच्या अस्थी आपल्या दारासमोरच पुरल्या. त्यावर तुळशी वृंदावन बांधले. तिथे ज्योतिबांच्या दगडी पादुका साकारल्या. फुले दाम्पत्याच्या कार्याची महती बडोद्याचे संस्थानिक श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्यापर्यंत जाऊन पोहोचली होती. त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या निधनानंतर सावित्रीबाईंना दरमहा 50 रुपये अर्थसहाय्य मंजूर केले होते. ज्योतिबांच्या निधनानंतर खचून न जाता सावित्रीबाईंनी त्यांच्या कार्याची सर्व जबाबदारी सांभाळली आणि त्यांचे कार्य नेटाने पुढे नेले. शिक्षण, समाजसेवा, विधवांचे प्रश्न या सर्व क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. सहकार्यांची त्यांना साथ मिळाली. यशवंत आणि राधाने सावित्रीबाईंना ज्योतिबांच्या निधनानंतर मायेने सांभाळले होते. सावित्रीबाईंना कसलीच कमतरता पडू दिली नाही. महात्मा ज्योतिबांच्या निधनानंतर यशवंत मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाला. ते बघून सावित्रीबाईंना फार आनंद झाला. त्यांनी यशवंताला पोटाशी धरले. ज्योतिबांना वाटत होते की आपल्या मुलाने समाजसेवा, देशसेवा करावी. ज्योतिबांचे स्वप्न सावित्रीबाईंनी पूर्ण करायचे ठरवले. त्यांनी यशवंताला उच्च शिक्षणाची प्रेरणा दिली. त्याला त्यांनी डॉक्टर बनवले. डॉक्टर होऊन त्याने सैन्य दलात नोकरी स्वीकारली. लष्करात नोकरी मिळाल्यामुळे यशवंताला आपल्या नोकरीच्या गावी जाणे भागच होते. त्याने आपल्या आईला बरोबर चालण्याचा खूप आग्रह केला. पण सावित्रीबाईंना समाजसेवेचा वसा अर्धवट टाकून जाणे मंजूर नव्हते. तेव्हा नाईलाजाने तो राधाला बरोबर घेऊन नोकरीच्या गावी गेला. काही दिवसातच पुण्यात जोरदार अशी प्लेगची साथ आली. प्लेगच्या साथीच्या रोगाला अनेक जण बळी पडू लागले. प्लेगच्या रुग्णांच्या मदतीला सावित्रीबाई धावून गेल्या. रात्रंदिवस त्या रोग्यांची सेवा करू लागल्या. हे यशवंताला कळताच तो आईला भेटायला पुण्याला परतला. या पुण्याच्या झोपडपट्टी भागात प्लेगची साथ जोरात होती. सावित्रीबाई त्या भागातच सेवा करीत होत्या. ज्या रुग्णाला लागण झाली त्याचा मृत्यू निश्चित होता. यशवंत आपल्या आईच्या मदतीला धावून आला. त्यानेही प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण यश येईना. सेवेचे व्रत अंगीकारलेल्या सावित्रीबाईंनाही नकळत प्लेगची लागण झाली होती. ही गोष्ट त्यांना ताप आल्यावर यशवंताच्या लक्षात आली. त्याने तातडीने शर्थीचे प्रयत्न केले, पण त्याला यश आले नाही.
अखेर दिनांक 10 मार्च 1897 रोजी सावित्रीबाई इहलोकाची यात्रा संपवून निघून गेले. यशवंत आणि राधा यांच्या दुःखाला सीमा राहिली नाही. त्यांनी दुःखाने हंबरडा फोडला. एक आई अनेकांना अनाथ करून गेली होती. चंदनाचा देह अनेकांचे जीवन सुगंधित करून गेला. धन्य ती माता.